नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला पिन कमेंट म्हणतो या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही जर ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तिन्ही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो मुद्दाम बघा. म्हणजे पुढील संपूर्ण आठवड्यामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते मार्केटमध्ये याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण फक्त सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो तर किंवा कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सोमवारसाठीचं विश्लेषण असं आहे निफ्टी 50 मध्ये की निफ्टी 50 मध्ये आपल्याला सध्या मागच्या 2-3 दिवसापासून खूप मोठं सेलिंग खालच्या दिशेनं होताना बघायला मिळालं. त्यानंतर शुक्रवारी क्लोज होता होता थोडासा बाउन्स देखील आपल्याला इथे बघायला मिळाला. आता हा जो आपल्याला एक मोठं सेलिंग झालंय आणि बाउन्स आलाय तर इथे जर डब्ल्यू पॅटर्न बनला. आता हा डब्ल्यू पॅटर्न कसा बनेल तर त्याच्यासाठी मी इथे खालच्या बाजूला तुम्हाला दोन लेवल दिल्यात. ही जी लेवल दिसते ही आहे 23,840 ची. त्याच्या खालची लेवल आहे 23,813 रुपये 65 पैसे. म्हणजे हा शुक्रवारचा डे लो आहे आणि ही ॲस्ट्रो लेवल आहे. या दोघांचं मिळून हा एरिया जो आहे हा सपोर्ट झोन तयार होतोय. ह्या सपोर्ट झोनचा जर सपोर्ट घेतला म्हणजे जर कुठल्याही परिस्थितीत किंमत ह्या लेवलच्या खाली गेली नाही सोमवारी ओपन झाल्यानंतर, थोडीशी खाली आली इथपर्यंत आली तरी चालेल, पण इथून बाउन्स यायला पाहिजे. तर आपल्याला काय तयार होईल, जर आपण यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये सांगितलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि तेजी आपल्याला बघायला मिळेल. पण ह्या डब्ल्यू पॅटर्न जर तयार झाला आणि तेजी व्हायला लागली तर वर जाताना कुठल्या लेवल दिसत आहेत आपल्याला तर 23,950 आणि 23,980 अशा दोन ॲस्ट्रो लेवल दिसत आहेत की ज्या आपल्याला सध्या काय म्हणून दिसत आहेत, रेझिस्टन्स म्हणून दिसत आहेत. समजा याचा रेझिस्टन्स घेतला नाही आणि ह्याच्या किंमत वर जायला लागली तर मग कन्फर्म होईल की हा जो डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे दिसत होता हा डब्ल्यू पॅटर्न पूर्ण बनलाय आणि आपल्याला आता शॉर्ट टर्म मध्ये का होईना पुन्हा एक तेजी बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र मग आपल्याला तयार होईल. कदाचित असं होईल की उद्या गॅप अप ओपन होईल आणि ह्या ज्या रेझिस्टन्स लेवल आहे ह्याच्या वरच ओपन होईल. जर ह्याच्या वर ओपन झालं खाली नंतर खाली यायला लागलं तर हा एरिया जर किंमत ह्याच्या वर झाली गेली तर मग हा एरिया जो आत्ता रेझिस्टन्स एरिया आहे तो सपोर्ट एरिया होईल. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. किंमत जर खाली ओपन झाली तर हा रेझिस्टन्स एरिया असणार, पण जर किंमत वर ओपन झाली तर हा सपोर्ट झोन होणार आहे. आणि कोणत्याही केसमध्ये आपल्याला जर किंमत वर गेली तर मग हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला कन्फर्म होईल आणि 23,980 ही जी लेवल आहे ही लेवल फार महत्वाची आहे. ह्याच्यावर जर किंमत टिकली तर मग आपण असं म्हणू शकतो की निफ्टी 50 मध्ये बाय ऑन डिप्स होईल. बाय ऑन डिप्स होईल याचा अर्थ काय, आपण एक उदाहरण घेऊया. हे जस्ट उदाहरण आहे. थोडंसं गॅप अप ओपन झालं, गॅप अप जास्त ओपन होण्याची शक्यता आहे पण थोडंसं गॅप अप ओपन झालं असं समजलं आणि किंमत एकदा ह्याच्या वर जाऊन टिकायला लागली तर मग ह्याचा अर्थ असा होईल की एकदा किंमत ह्याच्यावर टिकली आहे तर थोडंसं वर गेली, त्यानंतर थोडंसं सेलिंग जरी आलं
तरी सुद्धा काय होऊ शकतं, बाय ऑन डिप्स होणार. म्हणजे जेव्हा जेव्हा डिप्स येणार, म्हणजे जेव्हा जेव्हा छोटंसं खाली येणार किंमत, त्यानंतर लोक बाय करतील आणि किंमत पुन्हा वर जाऊ शकते. ह्याला म्हणतात बाय ऑन डिप्स. डिप्स म्हणजे छोटी छोटी मध्येच खाली येतं, म्हणजे तेजी चालू असताना मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा किंमत खाली येते, तर त्याला डिप्स असं म्हणतात. तर बाय ऑन डिप्स त्यावेळेला मार्केट तयार होऊ शकतं. तर अशा प्रकारचं चित्र होईल. जर हे कधी 23,980 च्या वर किंमत टिकली, तर आपल्याला निफ्टी 50 मध्ये बाय ऑन डिप्स होताना बघायला मिळू शकतं. मात्र हेच जर उलटं झालं, म्हणजे उलटं म्हणण्यापेक्षा आणखीन गॅप अप झालं. समजा 24,050 च्या आसपास इथे कुठेतरी ओपन झालं, 24,050 इथे कुठेतरी ओपन झालं आणि ओपन झाल्यावर जर सेलिंग आलं, तर ह्या लेवलच्या वरच ओपन झालंय. तर ह्या लेवलच्या वर ओपन झाल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बाय ऑन डिप्स होईल. म्हणजे ओपनिंग नंतर सेलिंग जरी आलं, तरी त्याच्यानंतर मग पुन्हा किंमत आपल्याला वर जाताना दिसू शकते. किंमत एकदा ह्या लेवलच्या वर टिकायला लागली, डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन असेना किंवा खालनं जाऊन असेना, काही झालं, ह्या लेवलच्या वर किंमत टिकली, तर ती बाय ऑन डिप्स होऊ शकते आणि किंमत आपल्याला आणखीन वर जाताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे आता सोमवारी मार्केटमध्ये आपल्याला तेजी होईल अशी शक्यता सर्वात जास्त वाटते. त्याचबरोबर गॅप अप सुद्धा ओपन होऊ शकतं. कदाचित 24,000च्या डायरेक्टली वर ओपन होईल आणि असं जर झालं तर 24,000ला जे जे कुणी शॉर्ट करून ठेवलं असेल, म्हणजे 24,000चे कॉल ज्यांनी ज्यांनी सेल केले असतील, त्या सगळ्या शॉर्ट ट्रेडर्सना शॉर्ट कव्हरिंग करायला लागेल आणि त्यामुळे मग आणखीन ती किंमत वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यामुळे जर गॅप अप ओपन झालं, तर शॉर्ट कव्हरिंगची शक्यता आहे आणि शॉर्ट कव्हरिंग झालं तर किंमत आणखीन वर जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला सोमवारी बघायला मिळेल. बाकी लेवल्स तुम्हाला इथे सांगितलेल्याच आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर किंमत खाली ओपन झाली आणि ह्या लेवल तोडून खाली जायला लागली, तर मात्र आणखीन सेलिंग येऊ शकतं. आता रात्रीतनं समजा काही जागतिक घडामोड झाली आणि त्याच्यामुळे किंमत डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाली किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागली किंवा ह्या लेवलच्या खालीच ओपन झाली, तर मग आणखीन सेलिंग होण्याची शक्यता मग नाकारता येत नाही. अर्थात आत्तापर्यंत जी परिस्थिती आहे ती बघता असं होण्याची शक्यता कमी आहे. बरोबर, पण रात्रीतनं काही होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला सावध असलेलं बरं. यासाठी मी दोन्ही बाजूच्या लेवल्स तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. हे झालं निफ्टी 50चं. आता आपण जाऊया निफ्टी बँककडे. निफ्टी बँकमध्ये सुद्धा तसंच दिसतंय. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 55,750 आणि वर बघितलं तर 55,840. ह्या दोन लेवल मिळून आपल्याला इथे एक सपोर्ट झोन तयार झालेला आहे. हा जो सपोर्ट झोन आहे, किंमत जोपर्यंत ह्याच्या वर आहे तोपर्यंत काय होऊ शकतं, इथे सांगितलं असं इथून खाली गेलं, इथून वर आलं, परत खाली गेलं आणि परत वर जायला लागलं, तर एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि किंमत वर जायला लागली, तर आपल्याला कुठपर्यंत जाऊ शकते, 56,285 ची ही लेवल आहे, 56,400 ची ही लेवल आहे. जर 56,400 च्या वर टिकलं, तर काय होऊ शकतं, मग बँक निफ्टीमध्ये आपल्याला बाय ऑन डिप्स बघायला मिळू शकतं. म्हणजे त्यानंतर सेलिंग जरी आलं, तरी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला तेजी होतानाच बघायला मिळेल आणि हे कधी आहे, 56,400 च्या वर किंमत टिकली तर. आता बाकी सगळं निफ्टीमध्ये जसं सांगितलंय तसंच विश्लेषण आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात घेऊ शकता. सपोर्टच्या खाली जर टिकली, म्हणजे हा जो शुक्रवारचा लो आहे, तो जर ब्रेक झाला, तर मग आणखीन थोडं सेलिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सपोर्ट झोन जर तुटला, तर खालच्या बाजूला, रेझिस्टन्स झोन जर तुटला, तर वरच्या बाजूला एक मोठी मूव्हमेंट आता पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. कोणत्या दिशेनं होतंय ते बघूया. आत्ताचं चित्र बघता वरच्या दिशेनं होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात, तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता तुम्हाला जॉईन बटन दिसत असेल. याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. या मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे तो ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. ह्या 4 पैकी सध्या पहिल्या 2 सर्व्हिसेस अजून चालू झालेल्या नाहीत.
फक्त गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू झालेली आहे. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेणं अपेक्षित आहे. जर तुम्ही ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेडल मेंबरशिपचं तिथे ऑप्शन दिलेलं आहे, त्यानुसार जर ती घेतली तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. तसं होऊ नये ह्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेतली पाहिजे हे मी इथे सांगतोय. मात्र जर तुम्ही आपल्याकडून ह्यापूर्वी कुठलाही पेड कोर्स खरेदी केला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर मात्र तुम्हाला ह्या मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही. कारण ह्या सर्वांना प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप आहे आणि आपला टेलिग्रामवरचा जो प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रो मार्केट अपडेट सर्वांना देत असतो आणि हे अपडेट आपल्याला जे गोल्ड मेंबरशिपलाच दिले जातात तेच अपडेट तुम्हाला इथे सुद्धा दिले जातात. तर त्यामुळे तुम्हाला वेगळी मेंबरशिप घेण्याची आवश्यकता सध्या तरी नाहीये. त्यानंतर जर तुम्हाला ह्या मेंबरशिप विषयी अधिक काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. ह्या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. इथे कॉल करायचा प्रयत्न करू नका. कॉल केलेला स्वीकारला जात नाही. तुम्ही जे काही तुमची शंका असेल किंवा प्रश्न असतील ते तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवा. मी तुम्हाला ते प्रश्न वाचून त्याची उत्तरं देईन. तर माझ्या मते आता तुम्हाला सर्व कन्सेप्ट लक्षात आल्या असतील. आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी काही शंका असेल तर माझ्याशी संपर्क अवश्य साधू शकता. आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्ससाठी खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 76,403 च्या आसपास ही लेवल आहे. त्याच्यावर बघितलं तर मग 76,480 अशी लेवल आहे. ह्या दोन लेवल मिळून आपल्याला काय झालंय निफ्टीमध्ये खालच्या बाजूला सपोर्ट झोन तयार झालेला आहे. हा सपोर्ट झोन जो आहे जर खालच्या दिशेनं किंमत गेली आणि ब्रेकडाऊन दिलं तर मग आणखीन खाली जाऊ शकतं असं सांगतंय. मात्र जर खाली जाणार नसेल आणि वरून थोडंसं खाली जरी आलं तरी ह्या एरियात सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं. तर त्यामुळे अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसायला लागलंय. वर जात असताना जर किंमत वर जाण्याची शक्यता जास्त आहे. किंमत वर जात असताना 76,830 ची लेवल आहे. 76,930 ची लेवल आहे. ही महत्वाची आहे. जर ह्याच्या वर किंमत टिकली तर मात्र काय होऊ शकतं, मग बाय ऑन डिप्स होऊ शकतं. म्हणजे किंमत आणखीन वर गेली, थोडीशी खाली आली तरी सुद्धा इथे ह्या डिपमध्ये खाली आल्यानंतर किंमत लोक बाय करू शकतात आणि त्यामुळे आणखीन किंमत वर जाऊ शकते. हे कधी शक्य होईल? 76,930 च्या वर टिकली तर. माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल, खालच्या बाजूला गेलं तर सेलिंग येऊ शकतं, वरच्या बाजूला गेलं तर सर्व लेवल सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर उद्या विश्लेषण करत असताना आपल्याला खूप चांगली मदत होऊ शकेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.